एका महत्त्वपूर्ण खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेचे कलम 498 अंतर्गत क्रूरता आणि छळ केल्याचा आरोप असलेल्या सासरच्या लोकांविरुद्धच्या खटल्याच्या कार्यवाहीस स्थगिती दिली आहे. या प्रकरणामध्ये सासरकडील नातेवाईकांवर केलेल्या आरोपांचा समावेश आहे. न्यायमूर्ती सारंग व्ही कोतवाल आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने 25 नोव्हेंबर 2024 रोजी हा आदेश जारी केला. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की पतीवर प्राथमिक आरोप असताना कुटुंबातील इतर सदस्याचा सहभाग अस्पष्ट असल्याचे दिसून आले. केवळ जास्तीत जास्त लोकांना खटल्यात गुंतवल्याचे सकृत दर्शनी दिसते. याचिकाकर्त्यांमध्ये सासू-सासरे, विवाहित नंदा व यांचा पती आणि एक अल्पवयीन नातेवाईक यांचा समावेश आहे, ज्यांच्यावर विशिष्ट असे आरोप नाहीत. पुढील विचार विमर्शनाची गरज लक्षात घेऊन न्यायालयाने याचिकाकर्त्यावरील खटल्याची कार्यवाही 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तेव्हा या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल. याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट अभिजित इटकर, महाराष्ट्र शासनातर्फे ॲडव्होकेट सुकांत कुर्माकर यांनी बाजू मांडली होती.